गणेश यांनी पुन्हा हल्ला चढवला होता विश्वास याच्यावरती. पाहूया कसं कमबॅक करतात विश्वास. पुन्हा एकदा फटकावण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळते या ठिकाणी खेळाडूंकडून, परंतु पंचांवर मात्र त्याचा काही परिणाम होताना पाहायला मिळत नाही आहे. निर्धाव असा चेंडू मात्र जातोय. धावसंख्येवर काही परिणाम पडत नाहीये. धावसंख्या मात्र होती ती 1 गडी बाद 6 धावा. सामना 3 षटकांचा आहे, त्यामुळे आपल्याला मोठ्या खेळाडूंकडून मोठी खेळी पाहायला मिळू शकते. ठाणेवाडी संघ फलंदाजी करताना विश्वासाचा चेंडू पाहूया. चेंडू हवेमध्ये या ठिकाणी झेल होतो का? परत एकदा सुरेख असा झेल पाहायला मिळतोय तो गवळेवाडी संघाकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. ठाणेवाडी संघाला बसलेला दुसरा धक्का गणेश यांच्या रूपाने. स्पोर्ट्स प्रियंका 11 वर्सेस माळसावडे. तत्पूर्वी मैदानामध्ये विश्वासाचा चेंडू संदीप याला. चेंडू टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहूया रनआउट होत का? एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 1 धाव घेण्यात यश आले ते संदीप याला. धाव संख्येत मात्र 1 ने भर. धाव संख्या होती ती 7 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस ठाणेवाडी संघाची धाव संख्या 2 गडी बाद 7 धावा. सुरेख पद्धतीचं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली ती विश्वास यांच्याकडून. पॉवर प्लेचं षटक त्यांनी एका चांगल्या प्रकारे योग्य पद्धतीने स्वतः कर्णधार खांद्यावर जबाबदारी घेऊन हाताळलं. सामन्याला स्पीडअप थोडा ठेवायचा आहे. पाहूया आता मात्र गोलंदाजी मार्क वरती निलेश गवळी आणि आता स्ट्राइक वरती आहेत ते फलंदाज ओके संदीप. पाहूया स्ट्राइक वरती निलेश याचा चेंडू. संदीप याला पाहूया या ठिकाणी सुरेख असं चेंडू होता, परंतु एक हलकीशी एज मला वाटतं त्या ठिकाणी लागली होती असं किपरच्या ऍक्शन मधून आपल्याला पाहायला मिळालं, परंतु 1 धाव घेण्यात मात्र यश आले ते संदीप याला. धाव संख्येत मात्र 1 ने भर. धाव संख्या होती ती 8 धावा. पाहूया सामना करतो तो रवी. चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया या ठिकाणी झेल होतो का? झेल काही झाला नाही. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झाला. 2 धावा धावून सफल केलेल्या आहेत. प्रयत्न यशस्वी झालाय. धाव संख्येत 2 ने भर. धाव संख्या होती ती 10 धावा. सुरेख पद्धतीचे गोलंदाजी पाहायला मिळते ती आरसीसी गवळेवाडी संघाकडून निलेश गवळे यांची. आणि टायमिंग सेट आहे याची दोन्ही कर्णधारांनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आयोजकांचं लक्ष आहे टायमिंग वरती. सुरेख परत एकदा सुरेख चेंडू. 1 धाव घेण्यात मात्र यश आले ते रवी याला. धाव संख्येत 1 ने भर होते. धाव संख्या होती ती 11 धावा. 11 धावा. पाहूया निलेशाचा चेंडू संदीप याला. एक छोटीशी जागा भरवण्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु प्रयत्न मात्र फसला. चेंडू मात्र निर्धाव. धाव संख्येवर काही परिणाम नाही. निलेशाचा चेंडू. सामना करतो तो संदीप. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. संदीप याला काहीच जकडून ठेवले ते निलेश यांनी. चांगलं षटक पाहायला मिळते ते गवळेवाडी संघाकडून निलेश गवळी यांचं. प्रियंका 11 आणि माळसावडे. पाहू या ठिकाणी
मिसफील्ड झालेली आहे पाहू या ठिकाणी आणि रवी धावपास होतोय. बायच्या या ठिकाणी आपल्याला 2 धावा मिळत आहेत ठाणेवाडी संघाला. धावसंख्या 2 ने भर पडते ती. धावसंख्या होती ती दुसऱ्या षटकाच्या अखेरीस ठाणेवाडी संघाची धावसंख्या 3 गडी बाद 13 धावा. आणि यानंतर आपण सामने पाहणार आहोत ते सेमीफायनलचे सामने, अटीतटीचे आजच्या दिवसातील निर्णायकाचे सामने. कोण ठरणार या करंडकाचा मानकरी ते ठरवणारे सामने. आणि त्या सामन्यांमधला पहिलाच सामना, सेमीफायनलचा पहिला सामना प्रियंका 11 वर्सेस माळसावडे या संघाचा सामन्याचा नाणेफेकीचा कौल थोड्याच वेळात होणार आहे. स्ट्राइक वरती संदीप आणि गोलंदाजीसाठी नरेश गोपाळ. चेंडू ठेवला पाहू या ठिकाणी झेल होतो का? सुरेख पद्धतीचा झेल पाहायला मिळतो तो कल्पेश वरेकर यांच्याकडून, मॅन फ्रॉम आरसीसी गवळेवाडी. आणि संदीप यांच्या रूपाने बसलेला 4था धक्का ठाणेवाडी संघाला. नरेश गोपाळ पहिल्याच चेंडूवरती आपल्या संघाला यश मिळवून देत आहेत. साऊंड प्लीज. आणि पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल, निर्णायक कौल असा प्रियंका 11 नाणे संघाने जिंकलेला आहे. स्ट्राइक वरती अमोल, गोलंदाजी मार्क वरती नरेश गोपाळ. हलक्या पद्धतीचा चेंडू सुरेख असं आपल्याला एक्स्ट्रक्शन. स्ट्राइक प्रसाद. पाहूया क्षेत्ररक्षकांमध्ये बदल करताना गवळेवाडी संघाचे कर्णधार पाहूया. नरेशाचा चेंडू प्रसाद याला. सुरेख पद्धतीचा चेंडू पाहू या ठिकाणी रनआउटची संधी. आणि प्रसाद मात्र पुन्हा एकदा झुरोवरती तंबूत परतताना. नरेशाच्या वरती शिवाजी यांनी आणि संघाच्या धावसंख्येत 4 ने भर टाकले. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहू या ठिकाणी झेल होतो का? परंतु चेंडू मात्र सीमारेषा भेदताना
3 सामने बाकी आहेत आजच्या दिवसातील आणि ते निर्णायक सामने असणार आहेत. 2024 या सालातील वर्षातील शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही पहिली टुर्नामेंट 2024 ची आणि सेमीफायनलचे सामने 2 षटकांचे होतील असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. आणि आपला निर्णय कळवायचा आहे. प्रियंका 11 संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही तर लवकरात लवकर कळवायचा आहे. सामना 2 षटकांचा राहणार आहे. सेमीफायनलचा पहिला सामना या सामन्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. माळसावडे वर्सेस प्रियंका 11. पाहूया मैदानामध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय फलंदाजीसाठी गवळेवाडी संघाकडून गवळेवाडी संघाचे कर्णधार विश्वास दळवी स्वतः स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईकला कल्पेश वरेकर. पाहूया 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे गवळेवाडी संघाला. आणि गोलंदाजी मार्गवरती लेफ्ट हँड गोलंदाज धोंडीबाज चाळके ज्यांनी यापूर्वीच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट षटक हाताळलं. पाहूया 18 चेंडू 24 धावा विश्वास. सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला परंतु ठरवण्याचा प्रयत्न होता विश्वासाचा. मात्र 1 धाव घेण्यात यश आले ते विश्वास याला. एका धावेने गवळेवाडी संघाचा धावेचा श्री गणेशा करतोय तो कर्णधार विश्वास. पाहूया स्ट्राईक वरती आता मात्र पाहायला मिळतोय तो लेफ्ट हँड बॅट्समन कल्पेश वरेकर मॅन फ्रॉम RCC गवळेवाडी. स्पीडअप घ्यायचंय सामन्याला. पाहूया 17 चेंडू 23 धावा. बॉलिंग मार्क वरती धोंडीबा. पुढील चेंडू कल्पेशाला. डेड बॉल. पाहूया धोंडीबाचा चेंडू कल्पेश सामना करतोय. चेंडू मात्र टोलवलाय. पाहूया या ठिकाणी सीमारेषा भेटतो का आणि चेंडू मात्र सीमारेषा न भेटता सीमारेषेच्या वरतून गेलेला आहे. षटकार कल्पेश वरेकर यांच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. साऊंड प्लीज. हॅलो हॅलो आमचे डिझेमॅन गायब आहेत त्यामुळे साऊंड काही वाजला नाही परंतु कल्पेशची बॅट मात्र आता वाजायला चालू झाले. पाहूया या ठिकाणी पुढील चेंडू पुन्हा एकदा टोलवला चेंडू वाकड. हॅलो हॅलो कल्पेश वरेकर आता मात्र आपण त्यांनी बॅट ओपन केलेली आहे. पहिल्यांदाच संधी मिळेल त्यांना या टुर्नामेंट मध्ये फलंदाजीसाठी आणि सलग 2 चेंडू वरती 2 चेंडू त्यांनी सीमारेषा न भेटता सीमारेषेच्या वरतून षटकार मारलेले आहेत. धाव संख्येत मात्र सानेभर धाव संख्या होती ती 13 धावा. हल्ला हल्ला प्रति हल्ला चढवलाय तो कल्पेश वरेकर यांनी कारण ठाणेवाडी संघाकडून शिवाजी यांच्या मार्फत शेवटच्या 2 चेंडूंवरती हल्ला चढवला होता आणि त्यालाच उत्तर देतोय तो कल्पेश वरेकर मॅन फ्रॉम RCC गवळेवाडी. धोंडीबाचा चेंडू कल्पेशाला. पाहूया पुढे ढकलला चेंडू या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक मात्र सुंदर सेफ हँड कल्पेश बाद होत आहेत. पहिला धक्का ठाणेवाडी संघाला सॉरी गवळेवाडी संघाला. ठाणेवाडी संघाला पहिलं यश पाहायला मिळतंय ते धोंडीबा यांनी मिळवून दिलेलं आहे. हल्ला चढवला होता कल्पेश यांनी. मला वाटतं अर्धी खेळी करून ते गेलेले आहेत कारण संघाला विजयासाठी मात्र 24 धावांची गरज आहे आणि कल्पेश यांनी नाममात्र 2 चेंडूवरती हल्ला चढवून 12 धावा मिळवून दिलेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना गवळेवाडी संघाला बसलेला पहिला धक्का कल्पेशाच्या रूपाने आणि आता मात्र स्ट्राईक वरती अनुभवी शाहूवाडी खोऱ्यातील कोल्हापूर तालुक्यातील शाहूवाडी तालुका आणि जिल्हा कोल्हापूर मॅन फ्रॉम RCC गवळेवाडी गणेश वरेकर ऑन दी स्ट्राईक. गणेश वरेकर धोंडीबाचा चेंडू सामना करणार तो गणेश वरेकर आणि हा चेंडू रिव्हर्सने खेळला पटका वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मार्गा षटकार पर झुकेगा नाही साला. धन्यवाद दादा काय कडक बोलला दादा.
साऊंडचा आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही, मात्र गवळेवाडी संघाच्या बॅट मधून आवाज पाहायला मिळतोय. कडक कडक षटकार मारतात ते. आणि यापुढील होणारा सामना सेमीफायनलचा पहिलाच सामना प्रियंका 11 वर्सेस माळसावडे. प्रियंका 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी केलेली आहे, स्वीकारलेली आहे. आणि माळसावडे संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज राहायला सांगितलेलं आहे. तत्पूर्वी मैदानामध्ये काय घडतंय? मैदानामध्ये एकच घडतंय, चेंडू सीमा पार आणि त्याला गोलंदाज ठरतोय बेजबाबदार. हल्ला चढवलाय गवळेवाडी संघाने. पाहूया गणेश. सुंदर चेंडू, चेंडू मात्र जातोय परत एकदा. ह्या वेळेस मात्र चेंडू सीमारेषा भेटताना धाव संख्येत 4 ने भर पडते. पंचांचा मात्र 4 धावेंचा इशारा. याच 4 धावेने षटक मात्र संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस गवळेवाडी संघाची धाव संख्या 23 धावा. विजयासाठी नुकतीच कवचित 12 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे गवळेवाडी संघाला विजयासाठी. पाहूया हल्ला चढवलाय तो ठाणेवाडी संघावर गवळेवाडी संघाने. आणि पहिल्याच्या षटकामध्ये आपल्याला 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला गवळेवाडी संघाकडून. 12 चेंडू आणि 1 धावेची गरज. दोन्ही संघांनी तयार राहायचं यापुढचा. माळसावडे आणि प्रियंका 11. माळसावडे संघाने क्षेत्ररक्षण आहे आपलं तर तयार राहायचं आहे. आणि गोलंदाजी मार्गवती प्रसाद, सामना करणार तो विश्वास. पाहूया. आणि हा चेंडू सुरेख पद्धतीचा ठरला चेंडू. चेंडू मात्र परत एकदा सीमा रेषा भेटताना दे दनादन चौकार. धाव संख्येत 4 ने भर. गवळेवाडी विन द मॅच. आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पोहोचलेला आहे तो गवळेवाडी संघ. माळसावडे संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. आपल्याकडे वेळ खूपच कमी राहिलेला आहे आज, कारण आजचं जर दिवसाचं जर पूर्ण आपण वातावरण बघितलं तर काहीच असंच राहिलेलं आहे पूर्ण दिवसभर. त्यामुळे आपल्याला वेळेचा अंदाज येत नाहीये आणि आपल्याकडे संध्याकाळी लाईटची सोय नाहीये, विजेची सोय नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन RCC गवळेवाडी. आणि ठाणेवाडी संघ आपला देखील चांगला खेळ पाहायला मिळाला.